पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी शुक्रवारी कट्टर मोहिते पाटील समर्थक अशी ओळख असलेले वसंत नाना देशमुख यांची निवड झाली, तर बळीराम काका साठे यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आलं। मात्र कुठलीही कल्पना न देता, विश्वासात न घेता पक्षानं हा निर्णय घेतल्यानं बळीराम काका साठे हे नाराज झालेत। रविवारी वडाळा येथे बैठक घेत काका साठे समर्थकांनी मोहिते पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधत काका साठे यांना पदावरून दूर करण्यासाठी अकलूजून खेळी केली गेली असा आरोपही करण्यात आला। पुढील 4 दिवसात बळीराम काका साठे हे आपली भूमिका जाहीर करतील अशी शक्यता वर्तवली जाते। बळीराम काका साठे हे मागील अनेक दशकापासून सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम पाहत आलेत। सत्ता असो अथवा नसो, त्यांनी शरद पवार यांची साथ कधीही सोडली नव्हती। तर 2023 मध्ये पक्षात उभी फूट पडल्यानंतरही बळीराम काका साठे यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून पक्ष आणखी बळकट करण्यासाठी व जिल्ह्यात पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मासिक बैठका घेण्याचं सत्र सुरू केल्यानं शरद पवार यांच्या निष्ठा असलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांचाही उत्साह वाढला होता। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी पक्षात मोहिते पाटील यांचा फेरप्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कट्टर मोहिते पाटील समर्थकांना अधिक बळ देण्यासाठी पद्धतशीर खेळी केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून आली। माढा लोकसभा मतदारसंघात विजय संपादन केल्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांच्या कुटुंबातूनच उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा झाली होती आणि यातूनच माढा विधानसभा मतदारसंघातील पारंपरिक बबनदादा शिंदे विरोधकांपैकी अनेकांनी त्यांच्या उमेदवारीस विरोध केल्याची चर्चा देखील झाली होती। आणि विधानसभा निवडणुकीवेळी जिल्हाध्यक्ष राहिलेले बळीराम काका साठे यांनीही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समोर आपली भूमिका मांडताना पक्ष महत्वाचा मानणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ दिलं जावं, कुठल्याही गटाशी बांधिलकी मानणाऱ्या लोकांना बळ दिलं तर पक्षात पुन्हा गटबाजीस बळ मिळेल अशी भावना देखील व्यक्त केल्याची चर्चा झाली होती। आणि इथूनच बळीराम काका साठे आणि मोहिते पाटील यांच्यात आणखी दुरावा निर्माण झाल्याचंही म्हटलं गेलं। मात्र वर्षानुवर्ष सोबत राहिलेले काका साठे हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेनंतर शरद पवार यांनी तातडीनं याची दखल घेतल्याची चर्चाही दिसून आली होती। सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार यांचे दुसरे निष्ठावंत अशी ओळख असलेले माढाचे संजय पाटील घाटणेकर यांना तातडीनं बारामतीस पाचारण करून घटनाक्रम जाणून घेतलाय। आज शरद पवार आणि संजय पाटील घाटणेकर यांच्यात झालेल्या चर्चेत बळीराम काका साठे यांच्या नाराजीच्या कारणावरून सविस्तर चर्चा झाली असून पुढील 2 दिवसात शरद पवार हे स्वतः बळीराम काका साठे यांची नाराजी दूर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। एकूणच जेव्हा सोलापूर जिल्ह्यात पक्षात राजकीय पेच प्रसंग उभा राहतो तेव्हा शरद पवार हे माढाचे संजय पाटील घाटणेकर यांना बोलावून चर्चा करताना दिसून आले। त्यामुळे आता बळीराम काका साठे यांची समजूत काढण्यासाठी संजय पाटील घाटणेकर यांनी केलेली शिष्टाई सफल होणार का, याकडे आता सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार यांच्या जुन्या निष्ठावंतांचं लक्ष लागून राहिलंय।